5 दिवसाच्या गणपती बाप्पाला आज निरोप दिला जाणार आहे आणि विसर्जनाची तयारी महानगरपालिकेतर्फे मोठ्या प्रमाणात करण्यात आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। कृत्रिम टँक बनवण्यात आलेले आहे आणि अशा प्रकारच्या कृत्रिम टँकमध्येच गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं आहे। त्यासोबतच निर्माल्यासाठी सुद्धा या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे आणि त्याच कुंडीमध्ये निर्माल्य सुद्धा टाकायचं आहे। एकंदर म्हणजे नागपूर शहरात कुठल्याही तलावामध्ये किंवा नदीमध्ये गणपती बाप्पाचं विसर्जन करता येणार नाही, मग ते 5व्या दिवसाचं असो किंवा 10व्या दिवसाचं असो। त्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेने शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मोठमोठ्या चौकामध्ये अशा प्रकारचे मोठमोठे टँक बनवलेले आहे आणि ज्या टँकमध्ये या ठिकाणी महानगरपालिकेचे कर्मचारी या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत जे विसर्जनासाठी मदत करणार आहे। एकंदर म्हणजे या ठिकाणी जर आपण बघितलं तर या ठिकाणी आपण बघू शकतो की हा नागपूर शहराच्या मध्यभागी असलेला गांधीसागर तलाव आहे। या तलावामध्ये आधी विसर्जन केलं जायचं, मात्र आता पूर्णपणे याला सील करण्यात आलेलं आहे जेणेकरून कोणीही विसर्जन करणार नाही। त्या दृष्टिकोनातून महानगरपालिकेने तयारी केली। या ठिकाणी सुद्धा एक मोठा टँक बनवण्यात आलेला आहे आणि विसर्जनासाठी जर या ठिकाणी आपण बघितलं तर अशा प्रकारची भव्य दिव्य अशी तयारी जी आहे ती महानगरपालिकेने या ठिकाणी केलेली आहे जेणेकरून भक्तांना गणपती बाप्पाच्या विसर्जन करण्यामध्ये कुठलाही अडथळा राहणार नाही किंवा जे तलाव आहे किंवा नद्या आहेत त्या दूषित होणार नाही। त्या दृष्टिकोनातून सुद्धा महानगरपालिकेने पाऊल उचललेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर कृत्रिम टँकमध्येच विसर्जन करा, त्यासाठी फिरते रथसुद्धा बनवण्यात आलेले आहे आणि महानगरपालिकेकडून नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे आणि त्याचा प्रतिसाद आता कसा मिळतो हे सुद्धा पाहावं लागणार आहे। कॅमेरामन साईस सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।